हम्म, आज रात्री आमच्याकडे अचानकपणे बेत बनला. पास्ता बनायचा. आम्ही दुकानात गेलो. मला माहितीच नाही पास्ता आहे की ते पापडे आहे. त्या दुकानात असं एक बंच होता, पास्ताच होता. माझ्या मनात ते आलं पण नाही. मला वाटलं की ते फ्राय करायला काही ते वस्तू आहे. मी जर म्हटलं बाबा हे दे मला 20 रुपयाचं. तो कितने रुपये का? बोला 20 रुपये का दोनों पैसा, हमको फ्राई करके खाने का है. तो अरे ये पास्ता है सर जी, ये 20 रुपये का नहीं मिलता. इसको पाव किलो आधा किलो ऐसा लेके उसकी भाजी बना के आप खा सकते हैं. मी बोलो यार मला तर काहीच कळलं नाही. मला हे पण माहीत नाही की हे पास्ता आहे. आमच्या घरी आधी म्हणून आला माझा माझा भाचा आला आहे. त्याला माहिती हे पास्ता आहे. मी याला आपल्याला काहीच माहीत नाही जगात काय पास्ता झालं आहे आणि किती वाजता झाला आहे. बोलो बाबा ते पोरं तर हसायला लागली. बरं मामा काय आहे तुम्ही आले? मला माहीत नाही यार, तर मी काय करू. मग नव्या नव्या गोष्टी येतात, त्या गोष्टीबद्दल माझं सगळं हे झालेलं आहे. ठीक आहे चला झालं. पास्ता वगैरे आणला. त्यामध्ये काय त्यांनी कांदे, टोमॅटो, अजून काय त्याची ती रेसिपीमध्ये ते काय मसाले टाकायचे, ते काय लिक्विड टाकायचं, सूप टाकायचं, ते केचप टाकायचं, सगळं बनवलं. आता मी आयुष्यात कधी पास्ता एवढा खाल्लेला नाही आहे. आमची काय सवय होती, मम्मी मला द्यायची डाळ बघ कशी झाली आहे टेस्ट, खीर कशी झाली आहे, नंतर भजी कशी झाली आहे. भजीसाठी ते मला सांगायचं नाही, मी स्वतः जायचो, ते गोष्टी वेगळी. आता हे बोलतात की पास्ताची सवय. अरे मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ले. आता ते बरोबर झालं आहे का चांगलं झालं आहे हे मी कसं सांगणार. तरी बोलले आता खाऊन बघा. मी ते खाल्ले. तर मी म्हटलं ह्याला पास्ता म्हणतात का? बोलता हां ह्याला पास्ता म्हणतात. मी बोललो मला ते चव जी आहे ना ती काही कळाली नाही आहे. त्यामुळे तुम्ही घ्या आणि तुम्ही खावा. माझ्या चवीवर डिपेंड नका राहू. माझ्या उत्तराची अपेक्षा करू नका की मी बोललो चांगला आहे आणि जर तुम्ही खाल्लं आणि त्यामध्ये काय उलटं सुलटं निघालं, मला मामा तुम्ही तर बोलले नाही बाबा. हां बाकी आपलं जे काय नेहमीचं जेवण आहे ते ठीक आहे, पण हे पास्ता बिस्ता झालं. सगळा प्रोग्राम झाला, पास्ता पण बनला. त्यामुळे थोडे ते प्युरी वगैरे टाकली त्यांनी मस्तपैकी. ते स्मेल नाकापर्यंत आला. मी वा वा छान झालं. मग सर्दी झाली असली तरी पण मग बसलो खायला. ह्याने आपापले वाढून घेतलं आणि मला ते उडदाची आमटी दिली कालची. अरे यार हे काय चुकीचं आहे ना, असं नाही ना. मला माहिती नाही म्हणून ती मला खायला घालणार नाही, हे काय असं थोडी आहे. तरी मी स्वतः डिमांड केली आहे मला पण द्या थोडं गरमागरम तर खायला होईल. मी घेतली. खरं सांगू ना लय छान होती. मस्त होतं ते. त्याला मजा येते. काय नवीन नवीन गोष्टी येईल काय सांगतात नाही. पोरं काय करतात त्यांचं त्यांना माहिती. मस्त होती. पण काय झालं माझी चॉईस काय होती की पारंपरिक जेवण, सांस्कृतिक जेवण. मग मी उडदाची आमटी, चपाती आणि जे काय आमच्या ते पोळी भाजी केंद्रातून ती शेवची भाजी आणलेली त्याच्यावर ताव मारला. पोटात ते जरा थोडं भरलं होतं. मग त्यांचा पास्ता खाल्ला. पण ते पास्ता खाल्लं मला वाटलं यार चुकी केली आपण. खाल्लं पाहिजे होतं. आपण उगाचच सॅक्रिफाईस केलं. सॅक्रिफाईस पण नाही म्हणा, आपलं सवय नाही म्हणून आपण ते अवॉइड केलं. ठीक आहे चालेल काय हरकत आहे. मस्त होतं. तुम्ही पण बघा ट्राय करून. पास्ता मस्त लागतो छान एकदम. त्यामध्ये काय रेसिपी वगैरे आता बनवायला लागेल तर मला काय ते माहीत नाही कशी बनवायची. ते मला चांगली बनवलेली. ठीक आहे मजा करा. असं काहीतरी आपलं नवीन नवीन तुम्हाला सांगत जाईल. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.